Good morning, all of you. आज आपण 2020ची प्रश्नपत्रिका पाहतोय पहा. 17, 18, 19, 20 ना 21 असेल 2021. आता प्रश्न क्रमांक 26. प्रश्न क्रमांक टायपिंग होताना थोडं क्लिअर आले नाहीत. एखादा अंक डिलीट झालेला दिसतोय. 26वा प्रश्न पहा. 1/a वजा b अधिक 1/b वजा a. सांगा कसं सोडवायचं हे? आता पहिला पूर्णांक आहे 1/a वजा b, मी तसाच ठेवतो. आणि दुसरा जो अपूर्णांक आहे त्याचा छेद जो आहे त्याच्या छेदामधील b चं वजा चिन्ह करतो आणि a चं वजाचं अधिक करतो. म्हणजे काय होणार आहे ते? b चं वजा केलं आणि a चं अधिक केलं, वजा b अधिक a होणार. मग तेच a चं पद अगोदर लिहितो आणि b चं नंतर लिहितो. आणि खालची चिन्ह बदल्यामुळे मधलं चिन्ह बदलतो. बरोबर आहे का लिहिलं बघा? मधलं चिन्ह बदलून खालची चिन्ह बदलली आणि मग आता दोघांचा छेद कसा आला? सारखा आला. आणि मग अंशाची वजाबाकी बघा. 1 वजा 1 किती? 0. आणि 0ला कशाने भागलं तरी भागाकार किती असतो? 0. याचं उत्तर पर्याय क्रमांक किती येणार? 4 येणार. दुसरा प्रश्न. 2 समूळ संख्यांचा लसावी 910, त्यांची बेरीज 83 आहे, तर त्या दोन संख्यांमधील फरक किती येईल? काय येईल उत्तर याचं? बरं मला सांगा, समूळ संख्या म्हणजे काय रे? ज्या दोन संख्यांचा सामायिक अवयव फक्त एकच असतो. एक हा एकच सामायिक अवयव असतो. मग आता समूळ संख्यांचा लसावी म्हणजेच काय सांगा? त्या समूळ संख्यांचा काय येणार? गुणाकार. समूळ संख्यांचा लसावी म्हणजे समूळ संख्यांचा काय येणार? गुणाकार. गुणाकार 910 आणि बेरीज 83 अशा संख्या सांगा. साधारणतः 910 मध्ये 91 आहे. 91 कोणत्या पाड्यामध्ये आहे? 13 7 91. आणि तर 7 वर मी 0 दिला, म्हणजे 70 गुणिले 13 झालं बघा. आणि 70 आणि 13ची बेरीज येते का 83 बघा? येते सर. मग इष्ट संख्या कुठल्या आल्या? 70 आणि 13. आणि मग त्या दोघांतला फरक काढा. 70 मधून 13 मायनस करा. किती येतोय? 57. किती उत्तर आहे? पर्याय क्रमांक. समूळ संख्यांचा लसावी म्हणजे समूळ संख्यांचा गुणाकार. मग गुणाकार 910 आणि बेरीज 83 अशा इष्ट संख्या आपण शोधल्या 70 आणि 13, आणि त्यांच्यातील फरक म्हणजे त्यांची वजाबाकी 57 आली. दोन एकरूप विषमभुज काटकोन त्रिकोण कर्णाच्या बाजूने जोडल्यास खालीलपैकी कोणती आकृती तयार होईल? 2 अचूक पर्याय निवडायचे. एकरूप विषमभुज काटकोन त्रिकोण म्हणजे काय रे? विषमभुज काटकोन त्रिकोण सर त्याच्या तिन्ही बाजू वेगळ्या असतात त्या. तिन्ही बाजू भिन्न. समजा हा घेतला आपण, आता ही बाजू 3 आहे, ही बाजू 4 आहे आणि ही बाजू 5 आहे. आहे का हा विषमभुज काटकोन त्रिकोण सांगा? आहे सर. तिन्ही बाजू भिन्न आहेत म्हणून विषमभुज, आणि एक कोण काटकोन आहे म्हणून काटकोन. हा विषमभुज काटकोन त्रिकोण आहे. आता तो कर्णाच्या बाजूने जोडायचा आहे.
मग आता काय करूया, हे 3 असं पुढे घेतलं, हे 4 घेतलं आणि हे 3 घेतलं, म्हणजे हे 3 घेतलं आणि हे 4 घेतलं. कोणती आकृती तयार झाली सांगा? आयत. पतंग. हा, 4 कोण काटकोन आहेत म्हणजे आयत. आणि पतंग कसं काय सांगा? पतंग म्हणजे हे सारखं ना, पण हे भुजासारखी. हम्म. 2 एकरूप समभुज चौकोन. विषमभुज समभुज चौकोन. समभुजला 4 बाजू सारख्या लागतात ना. आता इथं समोरासमोरच्या बाजू सारख्या आहेत, पण 4 बाजू कुठे सारख्या आहेत? सर ते पतंगी सारखा आकृती दिसतोय ना आपल्याला असा. पतंगासारखं दिसतंय. त्यांनी पण ऑप्शन 2 दिलेला आहे. 2 आणि 3 अशी 2 उत्तर आहेत. ओके. नेक्स्ट. प्रश्न क्रमांक 28. 60 लिटर दुधात मलईचं 15% प्रमाण आहे. मग आता 60चा 15% करतो आपण, मलई किती आहे बघूया. 15% म्हणजे 15/100. 100. तर ह्या शून्याला हा शून्य घालवला. 5 दुनी 10, 5 त्रिक 15 आणि बे 1 बे त्रिक 6 आणि 3 त्रिक किती येणार? 9. 9%. म्हणजे 60 लिटर दुधामध्ये 9 लिटर काय आली? मलई आली. आता दुसरं 40 लिटर दुधात, म्हणजे 40चा किती टक्के करूया? 8%. 40 गुणिले 8/100. हा शून्य हा शून्याला गेला. बे चौक 8, बे पंचे 10. वरचा गुणाकार 16, खाली 5 किती येते रे? 5 त्रिक 15, 2 पण 2. 1 10, 5 दुनी 10. आता बघा, पहिलं लिटर दूध होतं 60 आणि दुसरं लिटर दूध आहे 40. 60 आणि 40 ची बेरीज किती? 100. 100. 100 लिटर दुधात मलई किती आली? 9 आणि 3.2 ची बेरीज करा. 12.2. मग 100ला 12.2 म्हणजे 12.2% उत्तर येते. पर्याय क्रमांक किती येते? 2. 2. तिसरा प्रश्न पहा. आता 27चा घातांक 1/3 म्हणजे 27चं काय रे? तिसरं घनमूळ. घातांकाचं पहिलं मूळ. हा, 1/3 घातांक म्हणजे घनमूळ. मग 27 कुणाचा घन आहे? म्हणजे घनमूळ निघेल 3. 3. 3. 36चा घातांक 1/2 म्हणजे 36चं वर्गमूळ. मग 36 कोणाचा वर्ग आहे? 6. 6चा. आता 81चा 1/4 म्हणजे 81 कुणाचा 4 वेळा गुणाकार आहे? 3 त्रिक 9, 9 त्रिक 27 आणि 27 त्रिक 81. म्हणजे 3चा 4 वेळा गुणाकार केला की 81 येतं. याचा अर्थ 81चं चौथं मूळ काय आहे? 3 आहे. 3. 3 उत्तर आलं. आता छेदामध्ये पहा, 25चं वर्गमूळ किती? 5. 5. आणि 400चं वर्गमूळ 20. 20. आता संक्षिप्त रूप बघूया, देता येते का? वरचा गुणाकार सांगा.
3 सक 18, 8 त्रिक 54. 54. गुणाकार 20 100. 100. आता 100 न भागायचं म्हणल्यावर 2 दशांश चिन्ह डावीकडे म्हणजे 0.54 येते उत्तर. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. हा, पर्याय क्रमांक 3 येते तिसरं. एका वर्तुळात विशाल कंसाचं माप संबंधित लघु कंसाच्या दुपटीपेक्षा 60 अंशने जास्त आहे, तर विशाल कंसाचे माप किती? आता हे वर्तुळ आहे, हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे. आता विशाल कंस आपण समजा हा घेतला, विशाल कंस हा विशाल कंस घेतला आणि हा डावीकडचा आहे, तो समजा इथे ए नाव दिलं, इथं पी नाव दिलं, इथं बी नाव दिलं आणि इकडे कुठेतरी क्यू देतो. म्हणजे एपीबी काय झाला सांगा, कंस एपीबी हा काय झाला? विशाल कंस. विशाल कंस नव्हे कंस. एक्यूबी काय झाला? लघु कंस. लघु कंस. बरोबर, लघु कंस. आता विचारलं काय, विशाल कंसाचं माप लघु कंसाच्या दुपटीपेक्षा 60 ने जास्त. मग आता मला सांगा, लघु कंसात जर x मानलं तर विशाल कंसाचं किती येणार आहे? 2x अधिक 60. 2x 2x अधिक 60. आणि 60 ने जास्त म्हणजे अधिक 60. बरोबर, 2x अधिक 60. आता दिलेला लघु कंस आणि विशाल कंस यांचा मिळून पूर्ण वर्तुळ तयार होतं आणि पूर्ण वर्तुळाच्या अंशात मग माप किती असतं? 360. म्हणजे 360 लघु अंश. कंसाचं माप अधिक विशाल कंसाचं माप बरोबर किती? 360. 360. 2x अधिक 3x आणि 360 वजा 60 किती? 300. 300 भागिले 3 किती? 100. 100. हे कुणाचं माप आलं रे? हे लघु कंसाचं लघु आलं. कंस. आता विशाल कंस कसं काढायचं? 2x अधिक 60 मध्ये 100 घालायची x ची किंमत, म्हणजे 2 गुणिले 100. 260. 100 ची दुप्पट 200 आणि 200 आणि 60 ची बेरीज किती? 260. 260. पर्याय क्रमांक काय ते उत्तर? 4. त्यानंतर प्रश्न क्रमांक 32. आता तुम्हाला 2 बहुपदी दिलेले आहेत, त्यांच्या गुणाकाराची कोटी करायची. आता लक्षात ठेवा, इथं सगळा गुणाकार करत बसायचं नाही. पहिल्या कंसातील पहिलं पद आणि दुसऱ्या कंसातील पहिलं पद या दोघांचा फक्त गुणाकार करायचा. किती गुणाकार सांगा? x चा x चा 6वा घात. 5वा पाचवा घात. आहे ना, 5वा. घातांकाचा नियम बघा, ए चा m गुणिले ए चा n पाया समान असेल तर घातांकाची बेरीज होते, म्हणजे m अधिक n. मग 3 आणि 2 किती? 5. 5 म्हणजे 5. पर्याय क्रमांक 2. 2. प्रश्न क्रमांक 33. खालीलपैकी कोणता गुणाकार गोलाचे घनफळ दाखवतो? आता सूत्रच आहे गोलाचं घनफळाचं. काय आहे सूत्र? 4/3 पाय आर घन. हा, 4/3 पाय आर घन. कुठं आहे बघा हे? नाही दिलं. दुसरा पर्याय आहे की रे? दुसरा पर्याय जर सोडवला तर अंशामध्ये 4 आहे, छेदामध्ये 3 आहे, अंशामध्ये पाय आहे आणि r चा आणि या r वर्गाचा गुणाकार केल्यावर r घन येतोय का नाही? म्हणजे सूत्र थोडं वेगळ्या स्वरूपात दिलेलं आहे. पर्याय क्रमांक किती उत्तर याचं? 2. 2.
रोहितने मोहितकडून 3 वर्ष वापरलेले जुने एक यंत्र 8,57,375 रुपयांना विकत घेतले. घसाऱ्याचा दर दशांशी 5% धरला तर मोहितने ते यंत्र किती रुपयाला घेतले असेल? आता मला सांगा पी आणि ए या 8,57,375 किंमत कोणाची दिलेली आहे सांगा बघू. जुन्या यंत्राची. जुन्या ए यंत्राची. मग याच्यापेक्षा किंमत वाढेल का कमी होईल? कमी वाढणार. होणार. बघा पुन्हा एकदा प्रश्न व्यवस्थित वाचा. रोहितने मोहितकडून 3 वर्ष वापरलेले जुने यंत्र 8,57,375 ला विकत घेतले. घसाऱ्याचा दर दर शेकडा 5% धरला तर मोहितने यंत्र किती रुपयाला विकत घेतले असेल? तर वाढणार. वाढणार. हा. म्हणजे या ठिकाणी 8,57,375 कोणाची किंमत असणार? जुन्या यंत्राची. म्हणजे एची का पीची? पीची. पीची. श्रेयची. हे चुकतंय आपलं. ईची असणार मला वाटतं. 8,57,375 375. पीची काढायची. आता घसाऱ्याचा दर म्हणजे यंत्राची किंमत कमी होते. 5% कमी झाली म्हणजे आरची किंमत -5 घ्यायची. आणि मुदत किती? कालावधी 3 वर्ष. आता हे जर सोडवलं तर ए बरोबर काय सूत्र आहे? पी कंसात 1/1 अधिक आरचे 100 एन. कंसाचा एन. आता याची किंमत टाकली समजा 8,57,375. पी तसंच 1/1. आता आरची किंमत निगेटिव्ह आहे कारण आरची किंमत आपण -5 घेतली. -5चे 100 कंसाचा घातांक 3. आता इथं 5 एके 5, 5 दुनी 10, 0 आणि 20 वजा 1 किती? 19. 19. कंसाचा काय केला? घन केला. मग 8,57,375 बरोबर पी गुणिले. आता 19चा घन. 19चा वर्ग किती रे? 19चा वर्ग सांगा. 361 आणि गुणिले 19 करतो. आणि छेदामध्ये 20चा घन किती? 20चा वर्ग 400. गुणिले 20. मग 8,57,375 गुणिले 8,000 करतो. आणि छेदामध्ये 19 सरळ 3 वेळा लिहितो. 361 पण लिहित नाही. आणि तिकडे पी. आता ह्याला सिम्प्लिफाय करू. 19चा पाडा येतोय का? 19 5 किती? 95 ना? 95. 19 चोक 76. बरं ते 4 लिहिलं. 85 मधून 76 गेलं 9. 9 9 7 97. 19 5 95. 2 राहिले. 2 घेतलं 3 23. 19 1 19 राहिले 4 4 7 47. 47 म्हणजे 19 दुनी 38. 38 आणि किती? 47 9 घेतलं 5 95. पुन्हा 19 5 पुन्हा 19 ला जातोय का बघूया.
सांगा. 19 दुनी 38. 38. राहिले 7 यावं घेतलं 71. 19 त्रिक 57. 19 त्रिक 57 आणि किती 71? 14. 14. 14 वर 2. 142. असं 242 येणार ना? बघू पुन्हा एकदा. 19 दुनी 38. 57 1 71. 19 त्रिक 57 आणि 71 किती? 14. 14. 14 2 येणार 142. 142 च्या अगोदरची कोणत्या पाड्यातली संख्या सांगा ना. 19 7 133. 19 7 133. 133. 133 आणि 142 किती वजाबाकी? 9. 9. आणि 19 5 95. 95. पुन्हा 19 न घालवा. 19 1 19. राहिलं 4. त्यावर घेतलं 7 47. 19 दुनी 38. 38 आणि किती 47? 9. 9. त्यावर घेतलं 5 आणि 19 5 95. 95. आता अगोदर 3 शून्य मांडूया. 125 गुणिले 8 करा. 8 पंचे 40 हाताला 4. 8 दुनी 16 4 20 हाताला 2. 8 1 8 1000. 9 10. 1000. म्हणजे एकक दशक शतक हजार दशहजार लक्ष दशलक्ष 10 लाख उत्तर येते. हे पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक 1. 1. त्यासाठी पाठ पाहिजेत. फास्ट गणित सुटेल. प्रश्न क्रमांक 35. ए वजा बी कंसाचा वर्ग वजा 17 कंसात ए वजा बी बरोबर 60. आता याच्यामध्ये सामायिक अवयव बघा ए वजा बी आहे. हे काय करतो सुरुवातीला ए वजा बी ला यम मानतो. काय मानतो? ए वजा बी ला यम मानू. MN. मग आता ए वजा बी वर्ग काय होणार? यम चा वर्ग वजा 17. ए वजा बी ला पुन्हा यम माना आणि तिसरं 60. आता याचा अवयव गुणाकार वजा 60. पी म्हणजे प्रोडक्ट गुणाकार वजा 60 आणि स म्हणजे बेरीज मधल्या पदाचा सगुण वजा 17. त्रिपदीचा अवयव जमतो ना तुम्हाला? सांगा इष्ट संख्या. गुणाकार वजा 60 बेरीज वजा 17. 12 आणि 20 आणि 5 सर. हा 12 आणि 5. आणि चिन्ह 12 ला वजा चिन्ह आहे. 12 ला वजा देऊ आणि 5 नाही ला 5 ला येईल. नाही बरोबर आहे की. 12 पंचे हा. 60 वजा 1 चा गुणाकार वजा आणि खाली बघा 12 तून 5 गेलं. नाही 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 हे अवयवच येणार नाहीत रे. 12 तून 5 वजा केल्यावर 17 कुठे येते तेव्हा? 20 त्रिक 60. 20 त्रिक येणार आणि खाली ऋण चिन्ह आहे. मग 20 ला ऋण दिलं, 2 ला धन दिलं. मग बघा वजा 20 ची 3. आणि अधिक 3 ची बेरीज बघा. चिन्ह विरुद्ध असल्यामुळे वजा बाकी. 20 तून 3 गेलं 17 आणि मोठ्या संख्येचं वजा. म्हणजे पहिली इष्ट संख्या वजा 20 येते आणि दुसरी इष्ट संख्या अधिक 3 येते. पर्याय बरोबर का? क्रमांक 4. हा थांबा चेक करूया. आता डायरेक्ट आपण अवयव लिहू शकतो बरं का. ज्यावेळेस यम वर्गाला सवर्ण नसतो तेव्हा चल यम आहे. इथं पण यम. पहिल्या यमच्या पुढे पहिली इष्ट संख्या वजा 20 टाकली आणि दुसऱ्या कंसातील यमच्या पुढे दुसरी इष्ट संख्या. आता यम कशाला म्हणलं ते देऊन टाकायचं. यम कशाला म्हणलं तर ए वजा बी ला. यमच्या ठिकाणी ए वजा बी ठेवलं आणि वजा 20 आणि दुसऱ्या कंसात मध्ये याच्या जागेवर ए वजा बी ठेवलं आणि अधिक 3. आता बघा असा ऑप्शन कुठं आहे? पर्याय क्रमांक पर्याय 4. क्रमांक 4. बरोबर. पर्याय क्रमांक 4. 3x अधिक 7 ही समसंख्या आहे तर x या संख्येचा वर्ग खालीलपैकी कोणती संख्या
असेल. एक उदाहरण आपण घेऊन बघूया. 3x अधिक 7 ही सम आहे. आता एक x ची किंमत तुम्ही सांगा कोणती घेऊ? 2. बर x ची 2 घेतली तर समसंख्या येते का? 3 दोन्ही नाही 6, 6 आणि 7 13. 13 कुठं सम येते? सर 4 धरा एक किंमत एक्सच्या 5 जागी 5 एक्सच्या जागी जर 5 घ्या विषम संख्या घेतली तरच येते पुढची समसंख्या. एक तर घेऊया 5 एक. घ्या. 3 1 3, 3 आणि 7 किती? 10. आली 10 ही समसंख्या. म्हणजे x चा किंमत आपण 1 घेतली पहा. आणि मग इथे 1 या संख्येचा वर्ग. 1 चा वर्ग काय येईल रे? 1. 1 संख्या किंवा दुसरी एखादी घेऊन बघूया. 3 घेऊन बघूया x च्या जागेवर. मग 3 त्रिक 9 आणि 9 आणि 7 16. मग 3 चा वर्ग पण करून बघू शकता. 3 चा वर्ग 9. 9 किंवा विषम 5 घेतलं संख्या तर 3 पैकी 15. 15 आणि 7 22. मग 5 चा वर्ग काय येणार? 25. 25 मग ही संख्या कसल्या येतात रे पुढच्या? विषम विषम संख्या विषम संख्या. 9 आणि 25 या विषम संख्येत आहेत. बरोबर आहे. पर्याय क्रमांक जर एक्सच्या जागी जर विषम संख्या घेतल्या तरच येते ना. हा विषम संख्या घेतल्यावर विषम संख्येचा वर्ग विषम संख्येचा येतो ना. हो. हम्म. प्रश्न क्रमांक 37. अब्दुलने ए गावापासून बी गावापर्यंत जाण्यासाठी एकूण अंतराचे 2/5 भाग मोटारीनं 1/2 भाग बसने पार केले. तरी अजून बी गाव 15 किलोमीटर दूर आहे. तर ए व बी गावामधील अंतर काढा. आता हे अंतर आपण काय करूया? x मानूया. आता x अंतराचा 2/5 भाग मोटारीनं कापलेला आहे. म्हणजे 2/5 गुणिले x येणार. मोटारीनं कापलेलं अंतर. आणि 1/2 भाग बसनं म्हणजे 1/2 x एवढं अंतर बसनं कापलेलं आहे. आणि तरीही बी गाव 15 किलोमीटर दूर आहे. म्हणजे अधिक 15 करूया. अशी ही 3 अंतरांची बेरीज किती येणार? एकूण अंतर आपण मानलेलं x. आता हे सोडवून आपण x ची किंमत काढूया. आता पहिल्या दोन अपूर्णांकात बघा 2/5 आणि 1/2 ची बेरीज कंसाबाहेर x कॉमन घेतो. प्लस 15 आणि उजवी बाजू x घेतो. तिरकस गुणाकार केला 2 दुनी 4 5 एके 5 आणि 4 आणि 5 ची बेरीज किती? 9. 9 चे आणि 10 छेदाचा गुणाकार 5 दुनी 10. चले x अधिक 15 उजवी बाजू x. आता 15 तसंच ठेवतो डावीकडं. x पण x च्या बाजूला. फक्त 9/10 x तिकडे गेल्यावर काय होणार? वजा 9/10 x. तिरकस गुणाकार केला 10x वजा 9x x होणार. आणि छेदाचा गुणाकार 10 होणार. आणि मग 15 गुणिले 10 किती येणार? 150. मग एकूण अंतर किती आलं? 150. म्हणजे पर्याय क्रमांक 4. समजलं का हे? थोडं स्पीड मध्ये घेतलंय. कारण आपल्याला 2 दिवसात एक प्रश्नपत्रिका संपवायची. थोडा सर बुद्धिमत्ता हो 9/10 एक्सच्या नंतर x/10 कसं घेतलं? एकच मिनिट. कोणतं म्हणते? हे का? हं. हा काय केलंय आता 15च्या बाजूला 15 ठेवले बघा. पुन्हा उजव्या बाजूला x आहे ते x तसंच ठेवले. फक्त हे 9/10 आहे का नाही त्याचं चिन्ह धन आहे. ते तिकडे गेल्यावर काय झालं? ऋण झालं. म्हणजे x वजा 9/10 झालं का नाही? आता बघा तिरकस गुणाकार केला. वाटल्यास मी दाखवतो तिरकस गुणाकार करून. आता मी डायरेक्ट केले कारण आपल्याला जास्त वेळ नसतो परीक्षेमध्ये. आता काय केले आपण? उजवी बाजू बघा मी दाखवतो तिरकस गुणाकार आहे. ते x चा छेद दिला नाही म्हणजे 1 आहे. मग 10 गुणिले x किती? 10x. पुन्हा 9x गुणिले 1
9x छेदाचा गुणाकार 10 एके 10 मग वरची बाजू होती 10 वजा 9 1x एक नाही लिहिलं तर चालते मग x आणि छेद किती 10 तेच इथे लिहिले समजलं का हो सर. हो. अडोतीस एका बादलीची धारकता 10 लिटर आहे ही बादली पाण्यानं पूर्ण भरण्यासाठी 1.25 लिटर पाण्याचे किती बाटल्या ओताव्या लागतील भागाकार करायचे सर आता 10 लिटर म्हणजे 10 अंशात लिहायचं आणि 1.25 लिटर म्हणजे किती रे 1.25 हा 1.25 आता वर 100 न गुणल्यावर 1000 होणार आणि खाली 100 न गुणल्यावर 125 आता सिम्प्लिफाय करू 25 5 125 25 चौक 100 आणि 0 0 आणि 5 8 40 किती येते उत्तर मग 8 बाटल्या 8 बाटल्या एका कोणाच्या कोटी कोणाचा पूरक कोण 180 अंश आहे आता मला सांगा तो कोण x असेल तर त्याचा कोटी कोण काय येणार आहे 90 वजा x. 90 वजा x आणि त्याचा पूरक कोण काय येणार 180 वजा 1 म्हणजेच किती येणार बाहेर वजा असल्यामुळे चिन्ह बदलूया एकशे 80 वजा 90 म्हणजे 90 अधिक 100 नाही की नाही आता तर त्या कोणाचे माप काढा आता मूळचा कोण x त्याचा कोटी कोण 90 वजा x आणि त्याचा पूरक कोण 90 अधिक x आपण काय करूया आपण काढलेला x च्या स्वरूपातील पूरक कोण आणि बरोबर त्यांनी पूरक कोणाचं माप दिलं 108 समानता करूया दोघांची मग x बरोबर किती येणार 108 वजा 90 किती सांगा 18. 18 मूळचा कोण 18 म्हणजे पर्याय क्रमांक 2 नेक्स्ट 40 शेजारील चौरसाचा कर्ण 12 सेमी आहे तर त्याच्या प्रत्येक बाजूची लांबी काढा आता तुम्हाला यापूर्वी पण सांगितलेलं आहे चौरसाची बाजू बरोबर काय सूत्र सांगितलं होतं 6 वर्गमुळात 2 सेमी 1 छेद वर्गमुळात 2 गुणिले कर्ण कर्ण मग 1 छेद वर्गमुळात 2 आणि कर्ण किती दिलाय तुम्हाला 12 12 म्हणजे अंशामध्ये 12 छेदामध्ये वर्गमुळात 2 पण नेहमी लक्षात ठेवा छेदामध्ये अपरिमेय संख्या कधी ठेवायची नाही छेदाचं काय करावं लागेल मग परिमेयीकरण करावं लागेल मग छेदातल्या अपरिमेय संख्येनं वर पण गुणूया आणि खाली पण गुणूया मग वर किती आलं 12 वर्गमुळात 2 आलं आणि छेदाचा गुणाकार वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 वर्गमुळात 4 आणि 4चा वर्गमूळ किती 2 अशा पद्धतीनं बेस 12 6 वर्गमुळात 2 उत्तर येते म्हणजे पर्याय क्रमांक किती 4 बोला नाही कोणाला काय अडचण नेक्स्ट 0.3 चा वर्ग अधिक 0.1 चा वर्ग वजा 0.2 चा वर्ग बरोबर किती दोन अचूक पर्याय निवडा आता 0.3 चा वर्ग करायचं म्हणजे 0.3 गुणिले 0.3 करायचं मग 3 चा वर्ग केला तर 9 आणि 9 च्या आपण डावीकडे किती शून्य देऊ शकतो आता दशांश चिन्हानंतर एक अंक असेल तर वर्गामध्ये दशांश नंतर 2 अंक असले पाहिजेत म्हणजे काय आलं उत्तर याचं
0.9 0.0. अधिक 0.1 चा वर्ग म्हणजे 0.1 गुणिले 0.1 1 चा वर्ग 0.1. माग 2 झिरो टाकलं, दशांश नंतर एक अंक आहे, वर्गामध्ये दशांश नंतर 2 अंक असलं पाहिजे, म्हणजे 0.01 येते. वजा आता 0.2 गुणिले 0.2 2 चा वर्ग 4 आणि माग 2 शून्य टाकलं, दशांश नंतर एक अंक आहे, वर्गामध्ये दशांश नंतर 2 म्हणजे 0.04. 4. आता पहिल्या दोघांची आपण बेरीज करून बघूया. 9 1 10, हातचा 1, एकाला 1 आणि शून्याला 0, आणि त्यातून 0.04 मायनस करूया. हम्म. 0.10 वजा 0.04, 10तून 4 गेलं 6, एकातून 1 गेलं 0, किती येते? 0.04 म्हणजे पर्याय क्रमांक 3 आणि 4. 4. आता अजून एक पर्याय कसा येतोय बघा, हे कोणाचं वर्गमूळ आहे रे? जर तुम्ही 0.06चा 0.06चा गुणाकार केला 0.00 तर 6 36, आणि डावीकडे आपण किती झिरो टाकू शकतो? दशांश नंतर 2 अंक आहेत, वर्गामध्ये दशांश नंतर 4, म्हणजे काय उत्तर येते? 0.0036. म्हणजे याचं वर्गमूळ येणारा 0.06, म्हणजे पर्याय क्रमांक 3 पण बरोबर आहे. बरोबर ना? हो सर. हम्म, 42. आकृतीत दाखवल्याप्रमाणे एका चौरसाचे 4ही बिंदू वर्तुळावर आहेत. वर्तुळाची त्रिज्या 7 सेमी व केंद्र O तर रेखांकित भागाचे क्षेत्रफळ किती? आता वर्तुळाचं क्षेत्रफळ वजा चौरसाचं क्षेत्रफळ हे सूत्र वापरावं लागेल. समजा आपण हा कर्ण जोडला तर तो व्यास होतोय की नाही, आणि व्यासानं वर्तुळावर बिंदूशी केलेला कोण काटकोन असतो, म्हणजे हा कोण काय येणार? काटकोन येणार. म्हणजे समजा ह्या व्यासाला मी ए बी नाव दिलं आणि इथं पी बिंदू घेतला, मला सांगा एपीबी काटकोन त्रिकोण झाला का नाही? बरोबर ना? हो सर. हो सर. मग त्रिज्या तुम्हाला 7 दिली, मग व्यास किती येईल रे? 14. 14 येणार. आणि चौरसाच्या सर्व बाजू समान असतात ना? हो. किंवा असं करूया, तो चौरसाचा कर्ण आहे ना, मग चौरसाची बाजू आहे का नाही, चौरसाची बाजू ही कर्णाच्या किती पट असते सांगितलं मगाशी? 1/2 1/2 गुणिले 14/2 ही बाजू आली. मग छेदाचं जर तुम्ही परिमेयीकरण केलं, आपल्याला चौरसाची बाजू काढायची की नाही, आणि पुन्हा चौरसाचं क्षेत्रफळ काढताना मग काय गरजच नाही, क्षेत्रफळ काढताना हे जाणार आहेच. फक्त इथं काय माहित पाहिजे, चौरसाची बाजू किती आली? 14/2 आली. आता पहिल्यांदा मी काय करतो, वर्तुळाचं क्षेत्रफळ काढतो, पुन्हा चौरसाचं क्षेत्रफळ काढतो, त्या दोघांची वजाबाकी केली की आपलं रेखांकित भागाचं क्षेत्रफळ मिळेल. आता A1 म्हणजे एरिया ऑफ सर्कल, सांगा वर्तुळाचं क्षेत्रफळ सूत्र. पाय वर्ग. पाय r वर्ग. पायची 22/7 आणि त्रिज्या किती दिली? 7. 7चा वर्ग म्हणजे 7 गुणिले 7. मग ह्या 7ला 7 गेलं, 22/7 किती आलं मग? 154. 154 चौरस सेमी. आता A2 म्हणजे चौरस क्षेत्रफळ, सांगा चौरस क्षेत्रफळ बाजूचा वर्ग. 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 मग बाजू 14/2 त्याचा वर्ग सांगा. 14चा वर्ग 14 वर्ग 196. आणि 2चा वर्ग 2.
बरोबर 2. आता करा नियम 196 92 18 42 16 98. 98 चौरस सेमी. आता रेखांकित भागात क्षेत्रफळ बरोबर वर्तुळाचं क्षेत्रफळ वजा चौरसाचं क्षेत्रफळ. 56. 154 98 जर वजा केलं तर किती वजा किती? 56. बरोबर 56 चौरस सेमी येते. मग पर्याय आहे का बघा 56 चौरस सेमीचा? पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. बरोबर पर्याय क्रमांक 3. आकृतीत रेषा एल, रेषा एम आणि रेषा एन या समांतर रेषा आहेत. DAO कोन 60 अंशाचा दिलेला आहे. OCE हा 35 अंशाचा दिलेला आहे. तर AOC काढायचा. अगोदर मला सांगा AOG किती येईल रे? AOG 60 अंश. 120. 120. 60 अंश. AOG व्युत्क्रम कोण आहे ना बघा झेड अक्षर असं झाले. हा 60 असेल तर 60 हा अंश. पण 60 असेल. AOG 60 अंश. आणि मला सांगा COG किती येईल? 35 35 अंश. अंश. 35 अंश. आता हा 35 आहे म्हणून हा पण 35च ना. हा आणि आपल्याला विचारलाय कुठला? AOC. मग AOG अधिक COG करा. 60 आणि 35 ची बेरीज किती? 95. 95. 95 अंश म्हणजे पर्याय क्रमांक 2. 2. चव्वेचाळीस. खालीलपैकी चुकीची विधानं कोणती? 2 अचूक पर्याय निवडायचे. किरणाला एक मध्यबिंदू असतो. चूक. चुकीचं आहे सर. कारण किरण अमर्याद आहे त्यामुळे त्याचा मध्यबिंदू आपण निश्चितपणे नाही सांगू शकत. रेषेला एक मध्यबिंदू असतो. हे पण चुकीचं आहे सर. रेषा सुद्धा सर्व बाजूने अमर्याद असते हे सुद्धा चुकीचं आहे. आता जीवेला मध्यबिंदू असतो बरोबर आहे. रेषाखंडाचा लंबदुभाजक त्याच्या मध्यबिंदू जातो हे पण बरोबर आहे. हे A आणि B चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 2. एक अधिक 64 A वर्ग B वर्ग ही बैजिक राशी पूर्ण वर्ग होण्यासाठी खालीलपैकी कोणते मध्यपद घ्यावे? हे सोपं आहे बघा. 1 हे पहिलं पद आणि तिसरं पद तुम्हाला दिलंय 64 A वर्ग B वर्ग. आता काय करायचं नेहमी A वर्ग अधिक 2AB अधिक B वर्ग हा कोणाचा वर्ग असतो रे? A अधिक ए B या अधिक बीचा कंसाचा वर्ग. वर्ग. हा मग हा कोणाचा वर्ग आहे? 1 चा आहे. आणि हा कोणाचा वर्ग आहे? 8 चा 64 A वर्ग A चा आणि B वर्ग B चा याचा वर्ग आला. म्हणजे हे पहिलं पद निघालं कंसातलं आणि हे दुसरं पद. मग मध्ये काय आहे? 2 पदाच्या गुणाकाराचे दुप्पट आहे. मग करा 2 पदाच्या गुणाकार दुप्पट. 2 गुणिले पहिलं पद 1 आणि गुणिले 16 दुसरं AB. पद 8 AB. हा मग आता हे चिन्ह धन पण येऊ शकतं आणि ऋण पण येऊ शकतं. म्हणजे एक तर 16 AB येईल किंवा वजा 16 AB येईल. म्हणजे पर्याय क्रमांक 1 किंवा पर्याय क्रमांक 4. 4. आता मायनस कसं काय जण म्हणतील. आता हे चिन्ह जर ऋण घेतलं तर इथं ऋण येते का नाही? A वजा B चा वर्ग बरोबर A वर्ग वजा 2AB अधिक B वर्ग. म्हणजे हे ऋण पण येऊ शकतं मधल्या पदाचं चिन्ह. हो सर. समजलं काही? आता जे नवीन विद्यार्थी जॉईन आहेत पहिल्यांदाच त्यांना थोडं हे टफ जाणार आहे. पण जे नववीत आहेत ज्यांना 20 जुलैला स्कॉलरशिपची परीक्षा द्यायची त्यांना हे सगळं फास्ट मध्ये आलंच पाहिजे.
पुढचा प्रश्न क्रमांक 46 पहा. आकृतीतील त्रिकोण एबीसी व त्रिकोण डीसीबी कोणत्या कसोटीनं एकरूप होतात? बाबा बाकोबा कोबाको बाकोको आणि कर्णभुजा या 5 पैकी कोणती कसोटी बघा? याची ही भुजा याच्या या भुजेशी एकरूप, याचा हा कोण याच्या या कोणाशी एकरूप आणि ही भुजा दोघांची सामायिक भुजा आहे. कुठली कसोटी आली रे? ही बाजूची जोडी, बाकोबा. नाही कोणाची जोडी, ही बाजूची जोडी. बरोबर आहे, बाकोबा. म्हणजे पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक 4. एक संख्या x चे 20% व दुसरी संख्या y चे 25% समान आहेत, तर x चे y शी गुणोत्तर. आता x चे 20% म्हणजे x गुणिले 20 100. आणि y चे 25% म्हणजे y गुणिले 25/100. आता या छेदातल्या 100ला हे छेदातलं 100 घालवलं. आता x तिकडे जे गुणिले y इकडे आल्यावर भागिले होणार. अंशात 25 आणि इकडे छेदात 20 येणार. आता ते सिम्प्लिफाय करा. 5 5 25 5 20 म्हणजे 50/4 येते उत्तर. काय ते? 50/4. पर्याय क्रमांक 1. एका वर्गातील 20 विद्यार्थ्यांचं वजन पूर्ण किलोग्रॅम मध्ये खालीलप्रमाणे आहे. त्यावरून विद्यार्थ्याच्या वजनाचे मध्यमान काढा. आता मी काय करतो, नेहमीप्रमाणे x लिहितो, पुढे f लिहितो आणि पुढे x आणि f चा गुणाकार करतो. असं उभी एक सारणी तयार करतो. बोला, x ची किंमत 20, 20 वारंवारता किती? 11. 11 11. गुणाकार करा 220. 220. विद्यार्थ्याचे वजन 21, विद्यार्थी संख्या किती? 8. 8. करा गुणाकार 168 168. वजन 22. किती विद्यार्थी आहेत 22 वजनाचं? एकच आहे. 1. 22 किती? 22. आता एकूण फ्रिक्वेन्सी काढा. n किती येणार? 11 8 19 आणि 1 20. 20. आणि सम करा x आणि f च्या गुणाकाराचे. 8 आणि 2 10, 410. हातचा 1 6 7 8 9 1 410. आणि मग आपल्याला काढायचे मध्यमान. x बार बरोबर सम ऑफ x गुणिले f आणि भागिले n हे सूत्र वापरायचं. म्हणजे 410 भागिले किती येणार? 20. 20 दुनी 40. 10 राहिले ना. मग काय करायचं? 0 द्यायचं. 10 20.5 किलोग्रॅम म्हणजे पर्याय क्रमांक किती? 2. आणि 20 किलो आणि अर्धा किलो म्हणजे 500 ग्रॅम. म्हणजे 20 किलोग्रॅम आणि 500 ग्रॅम म्हणजे पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 4 असे दोन उत्तर आहेत याची. आकृतीत चौकोन एबीसीडी हा चक्री आहे. चक्री म्हणजे काय रे? ज्या चौकोनाचं 4ही शिरोबिंदू वर्तुळावर असतात त्याला चक्रीय चौकोन म्हणायचं. आता एबीसीडी हे 4 शिरोबिंदू बघा सर्कलवर आहेत, म्हणून हा सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे. किरण बीसी वर ई बिंदू असा आहे की सी बिंदू ए आणि बी च्या दरम्यान आहे पहा. त्यानंतर डीसीई कोण? डीसीई हा बाह्य कोण 95 अंशाचा दिलाय बघा हा डीसीई. आणि डीएबी काढायची 95 व्हेरी गुड. हा गुणधर्मच आहे. चक्रीय चौकोनाचा बाह्य कोन हा त्याच्या संलग्न अंतर कोनाच्या सम्मुख कोनाशी एकरूप असतो. पण हा तुम्हाला मला वाटते झाला नसेल का? झालाय कधी?
थोडं स्पष्टीकरण पण सांगतो म्हणजे पुन्हा लक्ष देईल तुमच्या. हा, आता इथं नाव दिलंय ए, बी, सी आणि डी आणि इथं ई नाव दिलं. बघा आता स्पष्टीकरण थोडं. आता हा कोण जर 95 असेल तर हा किती असणार आहे? हे दोन रेषे जोडतील कोण आहेत? आणि 85. 180 वजा केल्यानंतर किती येणार? 85. 85. हा, आता चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोण परस्पर पूरक असतात बरं का. म्हणजे चक्रीय चौकोनाच्या समोरासमोरील कोणाची बेरीज 180 असते. मग 180 तून 85 वजा केल्यावर हा किती येणार पुन्हा? 95. 95. म्हणजे पर्याय क्रमांक 2. एक तर तुम्हाला चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोण पूरक असतात हा गुणधर्म माहित पाहिजे, किंवा चक्रीय चौकोनाचा बाह्य कोन त्याच्या संलग्न आंतरकोनाच्या सम्मुख कोनाशी एकरूप असतो. हा, या दोन पैकी एक गुणधर्म वापरल्यानंतर आपल्याला उत्तर पटकन निघणार आहे. एका आयताकार 20 सेमी गुणिले 10 सेमी मापाच्या थर्माकोल शीट पासून 2 सेमी गुणिले 5 सेमी मापाचा आयताकार तुकडा कापला तर उरलेल्या थर्माकोल शीटसाठी खालीलपैकी कोणते वाक्य अचूक आहे? परिमिती वाढेल, परिमिती कमी होईल, परिमिती तेवढीच राहील आणि परिमिती दुप्पट होईल. आता हा जर पूर्ण शीट असता नाही, पूर्ण शीट, तर परिमिती किती आली असते सांगा? पूर्ण शीटची परिमिती किती आली असते? सर्व बाजूची बेरीज करा ना. 10 अधिक 20 अधिक 10 अधिक 20, 60. 10, 60. 30, 40, 50, 60. हा, आता काय केलंय? 2 सेमी आणि 5 सेमीचा कापलाय तुकडा. म्हणजे हे 2 आहे समजा आणि हे 5 आहे, कापलेला आहे. आता मला सांगा ही खालची बाजू किती येणार आहे? मग 15. 8 20 सेमी. 2 वजा केल्यानंतर 18 येणार. 8. आडवा कापलेला भाग 2 घेतलाय ना, आणि पूर्ण बघा की रुंद लांबी 20 आहे. मग 20 2 वजा केल्यावर 18 येणार की. तर उभी 10 आहे आणि आडवी 20 आहे. समोरी बाजू एक असते ना समान. मग बरोबर 20 आहे. वजा 5 येणार ना. आपण उभं 5 घेतलं रे. आता इथं बघा ना आकृती मी दाखवलं कसं आहे. उभं 5 घेतलंय ना आणि आडवं 2 घेतलंय. मग 20 2 वजा केल्यावर 18 येणार की. आता उभं बघा, उभं 10 आहे, त्यातलं 5 कापलंय म्हणजे ही किती राहिलं मग? 5. हा, आता जो आहे का नाही दुसरी, त्याला आपण P2 म्हणूया, त्याची परिमिती. आता करा बेरीज. 10 अधिक 20, आता हा भाग 5, आडवा भाग 2, पुन्हा 5 आणि पुन्हा 18. करा या सगळ्यांची बेरीज आता. 53. 60 देते सर. 60 किती? हा, म्हणजे पहिल्यांदा जी परिमिती होती आणि नंतरची परिमिती काय राहिली? परिमिती तेवढीच राहिली ना. म्हणजे याचं उत्तर इथे पर्याय क्रमांक 3. बघा, आज आपण 26 ते 50 म्हणजे गणित विषयातलं 25 प्रश्न पाहिलं. उद्याच्या तासाला 25 प्रश्न संपवूया. म्हणजे आपली 2021 ची प्रश्नपत्रिका पूर्ण होईल आणि उद्या आपल्या मागच्या गतवर्षीच्या गणित विषयाच्या 5 प्रश्नपत्रिका पूर्ण होतील. परवापासून आपण बुद्धिमत्तेची मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका चालू करूया. ओके, बस करूया. बाय.